काय ही तुझी करणी अनाथांच्या नाथा, सुखी ठेव सकला देवा तू रेवळनाथा. श्रोते हो, या काव्यपंक्ती कानावर पडताच माणसाच्या जीवाची नुसती उलघाल होते, कारण कवीनं फार विचारपूर्वक गीतरचना केलेली आहे. आणि कवीचं म्हणणं योग्यच म्हणावं लागेल, कारण माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुःखाचं स्थान भक्कम आहे. माणसानं कितीही ठरवलं की सरळ मार्गानं नाकासमोरचा रस्ता धरून चालायचं, तरी समोरचा येऊन धडकला तरी दुःख चालून येतच ना. त्यामुळे आपल्या विचारावर काही अवलंबून नाही. दैवगतीपुढे माणसाचं काही चालत नाही. आपल्या हातात फक्त कर्म करणं एवढंच आहे. त्याचं फळ मात्र काय मिळेल हे आपल्याला सांगता नाही येणार. जीवन जगताना अनेक खाचखळगे लागतात. त्यातले किती चुकवता येतात तो शहाणा. कारण पूर्ण जीवन हे खाचखळग्यानं व्यापलेलं आहे आणि प्रत्येकाच्या जीवनाची हीच स्थिती आहे. तिथे गरीब श्रीमंत लहान मोठा हा भेदभाव नाही. त्याच्या दारात सगळे समान आहेत. आहे त्यात सुख मानणं हेच सुखी जीवनाचं मर्म आहे. दुःखात सुद्धा सुख असतं, पण ते पाहायला पारखी नजर लागते. काही जणांना तर सुखात सुद्धा सुख दिसत नाही. ते सुखाला बगल देतात आणि दुःखाला जवळ करतात. याला दुर्गुणी असं म्हणतात, तर पहिल्या गटात सद्गुणी असतात. आला दिवस चांगला समजून जगण्याची कला ज्याच्याकडे अवगत आहे तोच खरा ज्ञानी. आपल्याला दुःख मिळालं म्हणून दुसऱ्याला दोषी ठरवणारा खरा मूर्ख म्हटला पाहिजे. कुणाला दुःख मिळेल कुणाला सुख मिळेल ते काही चिरकाल टिकत नाही. अल्पायुषी असतं ते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर काळ हेच औषध आहे. काळापुढे कुणी नाही. रामकृष्णाला सुद्धा काळानं सोडलं नाही. साधू संतांच्या मुळावर सुद्धा उठला तो काळ. त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि आपलं अस्तित्व सिद्ध केलं. त्यामुळे त्यांना संतपद मिळालं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येतो का? त्यामुळे कठीण काळ आला तरी न डगमगता चालत राहतो तो खरा ज्ञानी. असो, इतकं ज्ञान सांगण्याचं कारणही तसंच आहे, कारण ही कथा त्यावर आधारित आहे. कौतिकराव सुदामराव मुळे, वडगाव. मुळची बडी आसामी. 4 माणसात मानानं नाव घ्यावं अशी व्यक्ती. डबल हाडाची दणदणीत शरीर यष्टी, लाल मातीत कमावलेलं शरीर, सतत हसरा चेहरा आणि ओठांवर जबरदस्त मिशा. मागे वळवलेले कुरळे केस, त्यावर टोपी, कडक इस्त्रीचा 3 गुंड्यांचा शर्ट, पायजमा, पायात कोल्हापुरी चपला, त्याला खाली नाल लावलेली, हातात सतत काठी, तोंडात पानाचा तोबरा, लाल भडक असायचं तोंड. बोलायला बोलका पोपट. पान तंबाखू सोडून कसलंही व्यसन नाही. बाप ज्याद्यांची अमाप संपत्ती, गावानं पाटीलकी बहाल केलेली, गावानं पूर्ण गावचा एक हाती कारभार सोपवलेला, टोपण नाव अण्णा असं बहाल केलेलं. गावासाठी अण्णा जीव पणाला लावायचा. गावात अनेक सोयी सुविधा पुरवलेल्या. स्वतःची विहीर गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी दिलेली होती. गावात शाळा दवाखाना पोस्ट ऑफिस होतं. शाळेला स्वतःची गावकुसाजवळची अर्धा एकर जागा दिलेली. त्यामुळे शाळेला हौसाबाई सुदामराव मुळे प्राथमिक विद्यामंदिर वडगाव मूळ असं नामकरण केलेलं. शासनाच्या अनेक योजना राबवलेल्या. दरवर्षी गावदैवत रेवळनाथाचा उत्सव जोरात भरायचा. पालखीचा मान अर्थात पाटलाकडे. पाटलानं उदारपणानं रेवळनाथ ट्रस्ट बनवलेलं. विश्वस्त अध्यक्ष तेच. चांदीची पालखी बनवून अर्पण केली. शाळेत गरीब होतकरू हुशार विद्यार्थी ट्रस्टनं दत्तक घेतलेले. गावात स्वच्छतेला पहिला मान होता. सगळीकडे आबादी आबाद होती, पण घरी आलं की मन लागत नव्हतं, कारण पोटाला पोर नव्हतं. पाटलाचा वंश तर वाढला पाहिजे. कौतिकरावांची मालकीण शालन नावाप्रमाणे शालीन स्वभावाची होती. सगळ्यांच्या बरोबर आपलेपणानं वागायची.
गावच्या भल्यासाठी सदैव तत्पर. गोल चेहरा, गोरी काया, काळे पाणीदार डोळे, धारदार नाक, सगळं चांगलं होतं. पण पाटलीणबाईंच्या चेहऱ्यावर ते तेज नव्हतं. अनेक देवदेव केले, उपास तापास झाले. पुण्या मुंबईसह सगळीकडे दवाखाना, औषध पाणी केलं, तपासण्या केला. कोणाच्यात काही दोष नाही. पण लग्नाला 8 वर्ष झाली तरी मुळे पाटलाच्या घरात पाळणा हलला नाही. गावाच्या मध्यवर्ती भला मोठा जुन्या पद्धतीचा चौसोपी वाडा, धनदौलत, संता संपत्ती सगळं काही पायाशी लोळण घेत होतं. पण एवढ्या मोठ्या वाड्याला बाळाची कमतरता भासत होती. पाटील पाटलीण सढळ हातानं मदत करायचे, देवधर्म करायचे. अनेक ठिकाणच्या प्रयत्नांना एक दिवशी यश आलं आणि तब्बल 9 वर्षांनंतर शालनला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या. पाटलासकट सगळ्या गावाला आनंद झाला. पाटलाच्या घरात काहीतरी होणार. पाटील तर 4 चौघात मिशीवर ताव देत म्हणायचा, च्या मारी काहीतरी होऊन दे एकदाच. एवढं मोठं घर खायला उठायचं. मालकीनबाईचा उदास चेहरा बघितला ना का पोटात कालवायचं. मी स्वतःला कसं तरी समजवत होतो, पण तिला कोण समजावणार. माझी काळजीच मिटली. गोरगरिबांचा, देवादिकांचा आशीर्वाद फळाला आला. आता कावा बी डोळं मिटाय मोकळा. देवा रेवळनाथा, अशीच कृपा, आशीर्वादाचा हात मस्तकी ठेव रे बाबा. गावातले सगळे पाटलाच्या हो मध्ये हो मिळवत होते. पाटलाचं जसं गावात कौतुक व्हायचं, त्याचे जसे पाठीराखे होते, तसेच काही छुपे विरोधक सुद्धा होते. भावभावकीतले काही जण पाटलाच्या कीर्तीवर जळत होते. त्यांना माहिती होतं आपण पाटलाच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. आणि या सगळ्या विरोधकांचा नेता होता कौतिकरावचा सख्खा धाकटा चुलत भाऊ धुरंधर मुळे. पाटलाच्या अगदी विरोधी वागणारा, खिशात नाही आणा आणि मला म्हणा ना आणा अशा वृत्तीचा माणूस. कौतिकरावाचे चुलते कान्होजी सुद्धा व्यसनी. कौतिकरावाच्या वडिलांना म्हणजे सुदामरावांना आणि कान्होजीला वाटणी बरोबर मिळाली होती, पण सुदामरावांनी कष्टानं त्यात वाढ केली तर कान्होजी दुर्व्यसनी. सगळी वाईट व्यसनं त्यांनी पाळलेली. घरी सोन्यासारखी बायको असताना दुसऱ्या बाईशी घरोबा केला. आधीच्या बायकोला 3 मुलं, नंतरच्या बायकोला 2 मुलं 1 मुलगी. पण व्यसनापायी संपत्तीची वाट लावली, अख्खं घर भिकेला लावलं. स्वतः सुधारला नाही आणि भाऊ सुधारलेला बघवत नाही. वादविवाद करता करता मेला. मरताना पोरांवर कर्जाचा डोंगर करून ठेवला. मुलंही बापासारखीच. कौतिकरावांचं सुख त्यांच्या डोळ्यात सलत होतं. उघड उघड गोड बोलणारी ही मंडळी पाठीमागे मात्र वाईट चिंतत होती. बापासारखे दुर्गुण त्यांच्यात सुद्धा होते. यांना फक्त एकच आशा, कौतिकराव काय मर्द नाही, त्याच्या बायकोला मूलबाळ व्हायचं नाही, शेवटी आपल्यातलं मूल त्यांना दत्तक घ्यायला लागल आणि मग सगळी संपत्ती आपल्या मालकीची होईल. या सगळ्या चुलत भावांचा म्होरक्या धाकटा धुरंधर. दुसरा दुर्योधनच म्हणा ना, फक्त गरिबांचा दुर्योधन. बिनकामाच्या या माणसाला 3 मुलं आणि 1 मुलगी झालेली. त्यामुळे याला वाटायचं की आपलं एखादं पोरगं दत्तक घ्यावं आणि त्यासाठी सारखा प्रयत्नशील असायचा. बाहेर काही चालायचं नाही, मग सगळा राग बायकोवर काढायचा. बिचारीच्या गळ्यात फुटका मणी ठेवला नाही त्याने. आणि आता शालनला दिवस गेलेत कळल्यावर याच्या अंगाचा तिळपापड झाला. क्षणाक्षणानं दिवस जात होते. शालनच्या चेहऱ्यावर वेगळीच झळाळी आलेली होती. तिच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते. पाटलांनी बायकोच्या सेवेसाठी खास 2 जणी ठेवलेल्या. काय हवं नको बघायचं, देवदर्शनाला जायचं. वेळच्या वेळी खाणं पिणं सगळं कसं व्यवस्थित चाललेलं होतं. पाटलीणबाई मनोमनी सुखावल्या. नवऱ्यावर जीवापाड प्रेम करत होती शालन. पाटील सुद्धा शालनवरनं जीव ओवाळून टाकत होते. म्हणून तर दुसऱ्या लग्नाकरता गावकऱ्यांच्या बरोबर सासरवाडीच्या सगळ्यांनी शालनसह दुसऱ्या लग्नाकरता हट्ट धरला. त्यावेळी पाटील चावताळून उठले. इंगळासारखे लाल डोळे दाखवत सर्वांवर ओरडले,
हे बघा, शालन व्यतिरिक्त इतर सगळ्या स्त्रिया मला बहिणीच्या समान आहेत. आणि यानंतर परत हा विषय जर कोणी काढला तर त्याला नाही तर स्वतःला मारून टाकल, तवा खबरदार. अण्णा शक्यतो कधी रागवायचे नाहीत, पण यावेळचा त्यांचा अवतार पाहून बाहेरचेच काय, घरचे सुद्धा चिडीचिप्प झाले. शालनच्या डोळ्यातनं मात्र अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यानंतर मात्र शालन पतीला पतिदेव मानायला लागली, त्यांची पूजा करायला लागली. पती-पत्नीचं नातं दृढ झालं, जीवनाचं सोनं झालं असं पदोपदी शालनला वाटत होतं. आणि मग तिने उपासा-तापासाचा धडाकाच लावला. रेवळनाथावर संततधार अभिषेक, शिवामूठ अभिषेक, 16 सोमवार आणि शेवटी पांढऱ्या सोमवारचे कडक उपवास केले. त्या दगडालाही पाझर फुटला आणि पाटलीणबाईंनी पाटलांची मनोकामना पूर्ण केली. बघता बघता दिवस सरले. 7व्या महिन्यात माहेरला न्यायला मुराळी आला. पाटलीणबाईंनी परत पाठवला. माझं बाळणपण रेवळनाथाच्या पावनभूमीत झालं पाहिजे. मग त्यावर उपाय म्हणून शालनच्या आईला तिथे ठेवलं. आईच्या देखरेखीखाली आणि गावातल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाची वाढ होत होती. 7व्या महिन्यात डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवला. सगळा गाव सामील झाला. सगळ्यांना चुलबंद आवातनं होतं. शालनच्या कोडकौतुकाला सीमाच नव्हती. बघता बघता दिवस भरले आणि रेवळनाथ जयंतीच्या दिवशी सकाळी प्रथम प्रहरी शालनच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. उपासतापासानी शालन अगोदरच कमजोर झाली होती. लोहाची कमतरता, त्यामुळे बाळणपण अवघड झालं होतं. तरीही डॉक्टरांची फौज तैनात होती. गावातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कौतिकरावांचे अनंत उपकार होते. त्यामुळे काहीही अघटित न होऊ देता सुरक्षित डिलिव्हरी झाली. सोन्याचं तेज मुलीच्या चेहऱ्यावर झळकत होतं. आईची अंगकाठी आणि वडिलांचं देखणे पण घेऊन बाळ जन्माला आलं होतं. रेवळनाथाच्या मंदिरात जयंतीनिमित्त अगोदरच रुद्राभिषेक ठेवलेला होता. गावातले सगळेजण दवाखान्याजवळ जमले होते. गावकऱ्यांनी जसं जाहीर केलं की मुलगी जन्माला आली, बाळ बाळंतीण सुखरूप आहेत, तसा गावात जल्लोष सुरू झाला. हत्तीवरून साखर वाटली. फटाक्यांच्या आतषबाजीनं डोळे दिपले. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण तयार झालं. पाटलांचा कंठ दाटून आला. डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले. गावकऱ्यांचं आपल्यावरचं प्रेम बघून त्यांना गहिवरून आलं. गावाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आपल्या कन्यारत्नाला पाटलांनी डोळे भरून बघितलं. त्यांचं मन तृप्त झालं. 5 दिवसांनी 5वी पुजली. 12 दिवसांनी बारसं केलं. रेवळनाथाच्या मंदिरात गजराच्या जयघोषात रेवळनाथाच्या नावावरनं पुजाऱ्याच्या हस्ते रेवती नाव ठेवलं. त्यानंतर संध्याकाळी वाड्यात मधोमध पाळणा बांधला. गावच्या सुवासिनींच्या आग्रहाखातर पारंपरिक बारसं केलं. प्रत्येक सुवासिनीला साडी चोळी देऊन गौरवण्यात आलं. गावाला जेवणाची पार्टी दिली. शालिनीची ग्रंथतुला केली आणि तिच्या वजना एवढे ग्रंथ शाळेला भेट दिले. पूर्ण गावच सजवलेला होता. त्या दिवशी प्रत्येकानं आपल्या दारात सडा रांगोळी करून दारात गुढी उभारली आणि रेवतीचं स्वागत केलं. आनंदाच्या भरात पाटलांनी सुद्धा दिलखुलासपणे खर्च केला. शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कपडे, शालेय साहित्य भेट दिलं. शिक्षकांना 1 पगार, आनंदी बोनस दिला. रेवळनाथाच्या मंदिराबाहेर ओटा आणि त्यावर स्लॅब टाकण्याचा मानस जाहीर केला. आज पाटलाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तरण्या पोरासारखे पाटील धावपळ करत होते. एक इच्छा पूर्ण झाली होती, पण दैवगतीच्या पोटात पुढे काय दडलंय हे कोणाला माहिती नव्हतं. आनंदाचा पहिला बहर ओसरला. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. प्रत्येकजण आपापल्या कामात गढून गेला. दिवस चालले होते. शालन मुलीच्या बाळखोड्यात रमून गेली. बाळणपण क्रिटिकल झाल्यामुळे डॉक्टरांनी पाटलांना एकांतात बोलवून सांगितलं की उपास-तापास जास्त झाल्यामुळे शरीरात रक्त कमी होतं, त्यामुळे ताकद कमी पडली. आता आम्ही सगळं व्यवस्थित पार पाडलंय,
पण भविष्यात मुलाचा विचार करू नका, नाहीतर शालनच्या जीवाला धोका होऊ शकतो. पाटलांनी डॉक्टरांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांचे आभार मानले आणि एक विनंती केली की ही गोष्ट मला सांगितली आहे, ती माझ्या व्यतिरिक्त कोणाला सांगू नका. डॉक्टरांनीही पाटलांना वचन दिलं. म्हणाले, तुम्ही फक्त हुकूम करा. तुमच्यासारख्या देवमाणसाच्या उपयोगी पडलो हे मी माझं भाग्य समजतो. निम्म्या रात्री कधीही गरज पडली तर आठवण करा, तुमच्या सेवेत हजर होईन. कौतिकरावांनी रेवळनाथाचे मनोमन आभार मानले. भविष्यात गरजच काय दुसऱ्या मुलाची, ही मुलगीच माझं सर्वस्व. मुलगा मुलगी असा भेदभाव राहिलाय का आता? समाज सुधारत चाललाय. आपल्या रक्ताचं कोणीतरी आहे, हेच जीवन जगायला खूप आहे. मुलीसुद्धा कर्तृत्वात कमी नाही. त्यांना जर मोकळीक दिली तर त्यासुद्धा अवकाशाला गवसणी घालतील. आता आपण आपलं सगळं प्रेम तिच्यावर एकवटायचं, तिच्यावर संस्कार करायचे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि घरातलं उत्तम वातावरण, या व्यतिरिक्त मुलांना तरी काय लागतंय? पाटील एकांतात असा विचार करत बसायचे. त्यांनी पत्नीला कधी दुखावलं नाही. तिच्या इच्छेसाठी ते काहीही करायला तयार असत. रेवती दिसामासानं वाढत होती. सतत आईच्या नजरेसमोर असायची. हळूहळू वाड्यात किलकिलाट वाढला. रेवतीला खेळवायला आजूबाजूची लहान मुलं जमायची. रेवती हळूहळू रांगायला लागली, पावलं टाकायला लागली, तशी सर्वांना तिची काळजी वाटायला लागली. मग तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र बाई ठेवली. त्या बाईला काम एकच, रेवतीवर लक्ष ठेवणं. आणि ती बाई इमाने इतबारे भूमिका पार पाडत होती. पाटील चावडी सांभाळायचे, शेतीचा कारभार बघायचे. अधेमध्ये शहराला कामानिमित्त जावं लागायचं. आता शेतीचा पसारा वाढला तसं पाटलांनी शेतीचा पूर्ण कारभार गावातल्याच अनुभवी दौलती बंडच्या हातात सोपवला. शेती करता काय लागेल ते मागायचं, पण शेती निष्ठेनं करायची असं वचन पाटलांनी दौलतीकडनं घेतलं. त्याला ते काय हवंय ते द्यायचे. कधीच नाही म्हटलं नाही. आणि दौलतीने सुद्धा शेती घरच्यासारखी केली. पिकावर नजर ठरत नव्हती. गावात पाटलाच्या शेतीला तोड नव्हती. बघता बघता रेवती 3 वर्षांची झाली. चुणचुणीत, दिसायला वागणुकीला सोज्वळ, वडिलांसारखा सतत हसरा चेहरा, टप्पोरे गाल, अशी ही मुलगी वडिलांना अण्णा तर शालनला आई म्हणायची. बापाची फार लाडकी. दिवसभर कामानं कितीही दमलेले असले तरी घरी रेवतीचा चेहरा पाहिला की सगळा शीण निघून जायचा त्यांचा. तरतरीत व्हायचे पाटील. लहान मुलासारखं रेवतीशी खेळायचे. रेवतीला लाडानं बछडी म्हणायचे. ती सुद्धा बापावर फार प्रेम करायची. दिवसभर आईबरोबर, मैत्रिणींबरोबर खेळायची. पण कधी कधी पाटील शहराला गेले की त्यांना यायला उशीर व्हायचा. आणि इकडे दिवस मावळायला चालला की रेवतीच्या वागण्यात बदल व्हायचा. तिला अण्णांची तीव्रतेनं आठवण यायची. मग मात्र तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा दिसायच्या. जोपर्यंत बापाला पाहत नाही तोपर्यंत तिला करमायचं नाही. दिंडी दरवाजाकडे नजर लावून बसायची. हे जसं रेवतीच्या बाबतीत, अगदी बिलकुल तसंच अण्णांच्या बाबतीत घडायचं. दिवसभर कितीही इकडे तिकडे भटकतील, पण दिवस मावळतानाचा चहा फक्त रेवतीबरोबर घ्यायचे. कधी तालुक्याच्या गावी मिटिंगमुळे उशीर झाला तर घराकडे निघताना ड्रायव्हरवर खवळायचे. ड्रायव्हर हरीच्या ते आता अंगवळणी पडलं होतं. कितीही स्पीड बसला तरी पाटील अस्वस्थ असायचे. गावात कुठेही थांबायचे नाहीत. थेट वाड्यासमोर जिपडं थांबवायचे. बाकी बघू पुढच्या पुढं. पाटलांनी एक नवीन उपक्रम चालू केला. दरवर्षी बछडीच्या वाढदिवसाच्या दिवशी हायस्कूल शाळेत सर्व मुलांना चॉकलेटं वाटली जायची आणि शाळेच्या कॉरिडॉरमध्ये एक कुलूपबंद बॉक्स ठेवला जायचा. तिथे शाळेतलं कुणीही विद्यार्थी एका साध्या कागदावर त्याची कसलीही आणि कितीही अवघड असो एक मनोकामना लिहून घडी करून आत टाकायचा आणि शाळा सुटल्यावर सर्वांसमक्ष 5 चिठ्ठ्या काढून त्यांच्या मनोकामना पाटील स्वखर्चानं पूर्ण करायचे किंवा ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करायचे.
अशीच पद्धत रेवळनाथ मंदिरात गावकऱ्यांसाठी सुद्धा असायची. दरवर्षी गावातल्या 10 कुटुंबांना त्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणून वाढदिवस पूर्ण व्हायचा. संपूर्ण गावाच्या गळ्यातले ताईत बनले होते कौतुकराव. बछडी 4 वर्षांची झाल्यावर त्यांनी तिला गावाच्या शाळेत दाखल केलं. अगोदरच घरी शालननं रेवतीला प्राथमिक शिक्षणात तरबेज केलं होतं. रामकृष्णाच्या कथा सांगणं, जिजाबाई अहिल्याबाईंच्या स्मरणकथा सांगणं, रेवळनाथाच्या भक्तिकथा सांगणं, बाराखडी, अंक मोजणे यासारखी प्राथमिक माहिती घरच्या घरी शिकवली होती. रेवती सुद्धा हुशार होती. अभ्यासाच्या बाबतीत सतत तत्पर असायची. शिक्षणात अग्रेसर असलेली रेवती घरगुती कामात सुद्धा मागे नव्हती. घरात सगळ्या सुखसुविधा असल्या तरी कशाचा अतिरेक होऊ द्यायचे नाही. दरवर्षी शिक्षणात प्रथम क्रमांक, कुठेही कमी पडत नव्हती. घरच्यांबरोबर गावात सर्वांची आवडती झाली होती. ती मोठ्या घरची म्हणून तिला गर्व नव्हता. शाळेत जाताना येताना अनेकांच्या उपयोगी पडायची. कुणाला शेणाची पाटी उचलायला मदत करायची, कुणाचं लहान मूल खेळवायची, कुणा आजोबांना घरापर्यंत पोचवायची, तर कुणाला किराणा दुकानातनं एखादी वस्तू आणून द्यायची. तिच्या अशा वागण्यामुळे ती गावात सगळ्यांची आवडती बनली. बघता बघता 10वीचा निकाल लागला आणि 92% मार्क मिळवून ती जिल्ह्यात पहिली तर विभागात 11वी आली. 16वं सरून 17वं लागलं आणि रेवती कौतिकराव मुळे पाटील पेपरच्या मुखपृष्ठावर झळकल्या. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. गावच्या शाळेनं स्वतंत्रपणे रेवतीचा आणि आदर्श पालक म्हणून पाटील आणि पाटलिणीचा सत्कार समारंभ ठेवला. त्या कार्यक्रमाचं भरपूर कौतुक झालं. पाटील आणि पाटलिणीचा ऊर अभिमानानं भरून आला. सत्ता संपत्तीबरोबर कीर्ती आणि जबाबदारीची भर पडली आता. कारण रेवती इतकी देखणी दिसत होती की सगळ्यांच्या नजरात तिच्यावर खिळल्या होत्या. 4 चौघीत नाही, हजारात उठून दिसत होती. ती केवळ बुद्धीनंच नव्हे तर शरीरानं सुद्धा हजारात उजवी होती दिसायला. आणि इतकी देखणी होती की सिनेमातली हिरोईन सुद्धा तिच्यापुढे फिक्की पडावी. अशा या मुलीचं पालक होणं ही सुद्धा मोठी जबाबदारी. जास्त प्रेम केलं तर डोक्यावर बसायची भीती आणि कमी प्रेम केलं तर दुरावण्याची भीती, म्हणून समतोल साधता आला पाहिजे. रेवती इतर मुलींसारखी उद्दाम नव्हती. ती आईवडिलांच्या शब्दाचा मान ठेवणारी होती. गावात हे सगळं ठीक होतं, कारण संपूर्ण गावच ताई म्हणून हाक मारत होतं. इथे नजर बदलण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता पुढच्या शिक्षणाकरता पुण्याला जावं लागणार होतं आणि तिथून सुरुवात झाली. कौतिकरावांना मुलगी दूर ठेवणं मान्य नव्हतं, पण रेवतीनं शालनच्या मनावर बिंबवलं की पुढचं शिक्षण घेणं किती गरजेचं आहे. माझी पात्रता आहे, आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अण्णांची तू समजूत घाल आणि परवानगी मिळव. एकुलती एक लेक दूर ठेवणं शालनच्या जीवावर आलं होतं, पण आपल्या भाग्यात शिक्षण नाही, लेकीला का वंचित ठेवायचं. म्हणून शालननं कौतिकरावांचं मन वळवलं आणि गावातल्या शिक्षकांनी सुद्धा रेवतीला उच्च शिक्षणापासून दूर ठेवू नका असंच मत दिलं. गावात आपलं हसू होऊ नये म्हणून नाराजीनं का होईना, पण त्यांनी ते मान्य केलं. पुण्याच्या नेसवाडिया कॉलेजमध्ये शालनचा भाऊ शिक्षक होता. त्याचं कुटुंबही तिथेच राहिलं होतं. त्याला गावी बोलवून घेतलं. कौतिकरावांची अफाट संपत्ती बघून तो पागल झाला. त्याला एक मुलगा होता, पण तो छछोर स्वभावाचा. त्याची मित्रमंडळीही तशीच. पण पुण्यात शिक्षणाला ठेवायचं म्हणजे तिकडची काहीतरी माहिती पाहिजे, म्हणून रेवतीच्या मावस मामानं रेवतीला सगळी कल्पना देऊन ठेवली आणि कौतिकरावांच्या बरोबर रेवतीला यायला सांगून गेला. सर्वांच्या दबावापुढे कौतिकराव गावातले एक शिक्षक बरोबर घेऊन जिपड्यानं पुण्याला गेले. सर्व सोपस्कार पूर्ण करून 11वी सायन्सला प्रवेश घेतला. त्यावेळी मावस मामा कामात होता, त्यामुळे त्यांनी मदतीला आपल्या मुलाला म्हणजे सज्जनला पाठवलं. सज्जन रेवतीकडे बघतच राहिला.
परिस्थितीचा भान ठेवून प्रवेश घ्यायला मदत केली. रेवतीच्या राहण्याचा प्रश्न आल्यावर रेवतीच्या मामानं त्याच्याकडे राहण्याचा विचार बोलून दाखवला, पण त्यावेळेला मामीच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत हे कौतिकरावांनी बघितलं. मामाच्या मनात एकुलती एक मुलगी, तिची एवढी प्रॉपर्टी, इथे राहिली तर सज्जनच्या सहवासात येईल, त्यांचं लग्न होईल. पण मामीमुळे सगळं मुसळ केरात गेलं. कौतिकरावांनी रेवतीकरता कॉलेजजवळ स्वतंत्र बंगला घेतला भाड्याने. रेवतीला शालननं घरीच सगळ्या सूचना देऊन ठेवल्या होत्या. संपर्कासाठी फोनची सोय होती. खर्चाची तमा न बाळगता मुलीच्या सुखासाठी सर्वस्व पणाला लावायला कौतिकराव तयार होते. प्राचार्यांची भेट घेतली होती. त्यांच्या परीनं त्यांनी सगळी तयारी करून दिली. जड अंतःकरणानं मुलीचा निरोप घेतला. सेफ्टीसाठी सगळ्या सूचना दिल्या. परीक्षा झाल्यावर न्यायला यायचं सांगून गेले. सदैव गजबजाटात राहायची सवय असलेल्या रेवतीला सुरुवातीला काही दिवस नकोसं झालं, पण लवकरच कॉलेज लाईफमध्ये मैत्रिणींचा प्रवेश झाला आणि रेवती पुणेरी संस्कृतीत रममाण झाली. शाळा, शिकवणी, अभ्यास या व्यतिरिक्त मित्रमैत्रिणींचा ग्रुप मिळाला. मग त्यांच्याबरोबर हिंडणं फिरणं चालू झालं. पुण्याची मुलं फास्ट, ही गावाकडनं आलेली. सुरुवातीला थोडं ऑड वाटत होतं, पण हळूहळू जमायला लागलं. गावाकडं कधी अंडं न खाणारी आता नॉनव्हेज खायला लागली. घरात अंग भरून कपडे घालणारी इथे मिनीस्कर्ट, हाफ ब्लाऊजवर वावरायला लागली. कधीही खोटं न बोलणारी खोटं बोलायला लागली. आईवडिलांच्या प्रेमाचा तिला विसर पडला. त्यांचा फक्त ATM मशीन म्हणून ती वापर करायला लागली. 11वी तशी चांगल्या मार्कांनी पास झाली, पण सुट्टीला गावाकडे जायला नकार देऊन 12वीच्या अभ्यासासाठी तिथेच राहायचं तिने ठरवलं आणि कौतिकरावांना धक्का बसला. आपल्याकडे यायला सतत उत्सुक असणारी आता का टाळायला लागली, म्हणून अचानक कौतिकराव शालनला घेऊन पुण्याच्या बंगल्यावर आले. दोघांनी तिथलं वातावरण पाहिलं आणि दोघांच्या डोळ्यापुढं दिवसा चांदण्या दिसल्या. रेवती मित्रमैत्रिणींसह पार्टी करत होती. तोकड्या ड्रेसमध्ये नाचत होती. तिला कोण आलंय याची कल्पनाही नव्हती. हातात ड्रिंकचा ग्लास आणि दुसऱ्या हातात सिगरेट अशा अवतारात आपल्या मुलीला पाहिली आणि कौतिकराव पाटलांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. रेवतीच्या मैत्रिणीचे ॲनाचे शब्द कानावर पडत होते. हे ओल्ड मॅन, हू आर यू? व्हॉट आर यू डुईंग हिअर? कौतिकरावांना काही कळत नव्हतं. अर्धनग्न अवतारातल्या मुली, अर्ध्या चड्डीवरची मुलं, कमरेत हात घालून काय धांगडधिंगा चाललेला होता. इंग्लिश गाणी वाजत होती. लाईटच्या प्रकाशात सावळा गोंधळ चाललेला होता. शालनला तर चक्करच येत होती. आपला मुलीच्या शिक्षणाचा निर्णय आपल्या चांगलट आला हे तिच्या लक्षात आलं होतं, पण आता वेळ निघून गेली होती. दोघंही अनाहूतपणे कधी एकमेकांकडे तर कधी कुत्र्या मांजऱ्यासारखं वाकडं तिकडं नाचणाऱ्या त्या माकडांकडे पाहत होते. ॲनाच्या व्यतिरिक्त पाटील आणि पाटलीणबाईंच्या येण्याची कोणाला खबरबातही नव्हती. खुद्द रेवतीला सुद्धा पुसटशी कल्पना नव्हती की आई अण्णा इतक्या उशिरा अचानकपणे न सांगता येतील. त्या गडबडीत त्यांना लडखडत रेवतीपर्यंत गेली. तिच्या कानात काहीतरी बोलली. रेवतीनं पलटून पाहिलं आणि तिची शुद्धच हरपली. तिच्यावरचं नियंत्रण गेलं आणि ती जमिनीवर पडली. अचानक घडलेल्या घटनेनं कोणाला काही कळेना. नक्की काय झालंय? या दोन गावढळ माणसांचं इतक्या रात्री इथे काय काम? ही माणसं इथे आलीच कशी आत्ता? ही आहेत तरी कोण? यांना पाहून रेवा घाबरली का? कोणीतरी डीजे बंद केला. रेवाला उचलून कोचावर झोपवलं. कोणीतरी फ्रीजचं थंड पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तशी रेवाला शुद्ध आली. डोळे किलकिले करून ती पडल्या पडल्या रडायला लागली. कुणीतरी बोलत होतं की व्हॉट हॅपनिंग रेवा? हू इज दिस ओल्ड मॅन अँड ओल्ड लेडी? अँड व्हॉट फॉर यू अफ्रेड ऑफ दिस? प्लीज टेल मी. रेवतीच्या लक्षात आलं काय झालं ते. ती धडपडून उठली. इकडे तिकडे पाहिलं. दरवाजाजवळ आई अण्णा उभे होते, निश्चल दगडासारखे. अण्णांच्या डोळ्यात आग बरसत होती. शालिनी दिग्मूढ झाली होती.
पाटलांनी डोळे गच्च मिटून घेत तिला हातानं खुणवलं आत जायला. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. सॅम म्हणाला, हु इज धिस स्काउंड्रल? व्हॉट आर यू सेइंग रेवा? टेल मी प्लीज, प्लीज. हु इज धिस नॉनसेन्स पर्सन? से गेट आउट फ्रॉम हिअर. अण्णांनी इशारा करता रेवती धावत आत निघून गेली. जॅकी अण्णांकडे बघत हु आर यू करत आला. जॅकी अण्णांच्या जसा आवाक्यात आला तसा रागाच्या भरात अण्णांनी उलट्या हाताने असा एक झंटा हाणला, किरकोळ शरीराचा जॅकी 2 कोलांट्या उड्या खात सोफ्यावर जाऊन धडकला. त्याच्या नाकातोंडातनं रक्ताची धार लागली. जॅकीची झालेली अवस्था बघून सगळे चमत्कारिक नजरेनं अण्णांकडे बघायला लागले. सॅम अण्णाच्या पाठीमागे दडला. सगळेजण घाबरलेल्या स्थितीत एका कोपऱ्यात थरथर कापत उभे होते. तेवढ्यात अण्णा गरजले, हू से मी स्काउंड्रल? हू से मी नॉनसेन्स? यू बीच, कम ऑन, आय एम हिअर, रेवतीज कझिन. You are Revati's cousin, but I am her dad and she is her mother. Any question? Now, all of you get out from my home. नरसाळे, माझ्या एका हाताचा तरी हेच का? 4 इंग्लिश शब्द बोलायला आले म्हणजे स्वतःला काय इंग्रजाची आवलाद समजतो काय? अरे रेवतीचे आईबाप आहे आम्ही. तू कोण, कुठला, तुझं नाव काय? रात्री अपरात्री माझ्या पोरीच्या घरी माकड चाळे चालवले. गाडीची अक्कल आहे का तुम्हाला? काय काम करता रे तुम्ही? तुमचा इन्कम काय आहे? आईबापानं काढून दिलं फेकून. आईबाप लागले पैशाच्या पाठीमागलं. आपले कार्टी काय दिवे लावतात, शिक्षणाच्या नावाखाली काय नाटक चाललंय याची त्यांना माहिती तरी आहे का? अरे 4 बुकं शिकला म्हणजे सगळी दुनिया तुम्हाला अडाणी वाटते का? ही भवानी कोणाची? काय तिचा अवतार, काय तिचं राहणं? अरे काय फक्त तुम्हालाच तारुण्य मिळालंय का? आईबापानं दिलेल्या स्वातंत्र्याचा असा गैरफायदा घेता वय तुम्ही? आणि स्त्री स्वातंत्र्य जर यालाच म्हणत असाल तर काय कामाचं रे ते स्वातंत्र्य? तुमचे आईबाप रात्रंदिवस राबतात ते ह्याच्यासाठी वय? काय तुमचे संस्कार? काय झाले त्या कापड्याचे चिंध्या? जे जा काय पाहिजे ते उघडं आणि बाकं नको ते झाकलेलं. अरे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण म्हणावं तर आजकाल परकीय देश भारतीय संस्कृती अंगीकारतायत आणि आपल्या देशात संस्कृतीचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यासारख्या शहरात कसला नांगानाच घालताय रे? हे शिकवतायत का तुम्हाला? कुणी घ्यावा तुमचा आदर्श? फुले आंबेडकरांच्या पावनभूमीत जिथे विवेकानंदांसारखे जन्मले, ज्यांचं ज्ञान संपूर्ण जगात अंगीकारलं जातं, त्यांनी तुमच्यासारखं शिक्षण घेतलंय का? अरे आईबापानं पै करून जमवलेली संपत्ती तिचा असा विनियोग होत असेल तर त्यांनी तुमच्याकरता कशासाठी त्याग करायचा? महाराष्ट्रात राहताय तुम्ही आणि तुम्हाला मराठी बोलताच येत नाही? काय ही जिंदगी? आपल्या मायबोलीला रस्त्यावर विकली की तुम्ही? अरे तुमच्यासारख्या छछोरवृत्तीच्या तरुणांमुळं भारत देश बदनाम होतोय. मी बी ग्रॅज्युएशन केलंय. मग ग्रॅज्युएशन केलेला माणूस अशा अवतारात राहतो तर तुम्हाला काय गोळा उठला का? ही माझी पत्नी शालन बी फाडफाड इंग्रजी बोलू शकते, पण तुमच्यासारखा दिखावा नाही करत ती. आमच्यासारख्यांच्या त्यागी वृत्तीमुळं तुमच्यासारख्यांचं फावतं. अरे प्रत्येक मातापित्याला असं वाटत असतं का आपण ज्या दुःखद परिस्थितीत हालाकी जीवन जगलो ती परिस्थिती आपल्यावर यायला नको म्हणून तो रात्रंदिवस ढोर कष्ट करते. आपल्या पाल्याच्या सुखासाठी झिजत असतात ते. अरे सुधारणा घडू नाही असं नाही, पण हा सगळा किळसवाना प्रकार आहे. ही सुधारणा नाही, ही गच्छंती आहे. त्यातल्या त्यात जराशी स्मार्ट दिसणारी मनीषा म्हणाली, अंकल याचा अर्थ तुम्ही जसे जगलात तसंच आम्ही जगायचं का? आता जग बदललंय, माणूस चंद्रावर पोचलाय, मंगळावर जातोय. तुम्ही कष्टानं सगळं कमवलं हे मान्य, पण याचा अर्थ सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटाला मोती चारा असंच का? तुम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही उपभोगू नये का? तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग झाला? आणि तुमच्यासारखं जर राहायचं असेल तर उच्च शिक्षण कशासाठी घ्यायचं? कॉलेज लाईफ म्हणून काहीतरी असेल का नाही?
तरुणांच्या भावना तुम्ही वयस्कर लोक का नाही समजून घेत? तुम्ही जसे राहिलात तसंच राहायचं असेल तर न शिकलेलं काय वाईट? तुमच्या वेळी या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या, हा काय आमचा दोष आहे का? जे तुम्हाला मिळालं नाही ते आम्ही करू नये? तुम्ही केलेल्या कष्टाचा आणि आम्हाला दिलेल्या सुविधांचा एवढा डांगोरा पिटताय, मग त्या सुविधा आम्हाला उपभोगू का देत नाही? सतत तुमचे ते संस्कार आणि संस्कृतीचं गाणं म्हणता. अहो, तुमच्या काळात तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं वागलात ना. त्या काळाला अनुसरून होतं तसंच वागलात ना. तुम्हाला काय वाटतं आजच्या मुलांनी तुमच्यासारखे गावठी कपडे घालावेत? आम्ही तरुणींनी ह्या आंटींसारखी नऊवारी घालून कॉलेजला जावं, याला तुम्ही संस्कृती म्हणताय का? तुमच्या विचारधारेत कधी बदल होणार आहे का नाही? आता तरी जरा सुधरा. सततचं राडगाडगं बंद करा की आता. किती दिवस बंधनात ठेवणार आहात आम्हाला? आता तरी मोकळा श्वास घेऊ द्या. स्त्रीच्या नशिबी जन्मोजन्मी तेच, चूल आणि मूल या जुन्या परंपरेला फाटा द्या. सुधरतीये तर सुधरू द्या. सुधरू द्या ना त्या न्यू जनरेशनला. तुमच्या दबावात कशी उमलेलो तरुणाई? तेवढ्यात कपडे बदलून, हातपाय तोंड धुवून, गंध पावडर लावून, केस चापून चोपून, भांग पाडून रेवती खालमानेनं आली. अण्णा आईच्या नजरेला नजर द्यायचं धाडस तिच्यात नव्हतं. तिच्या येण्यानं मनीषा बोलायची थांबली. मनीषा, रेवती, आना सोफ्यावर बसले तर सॅम, जॅकी, सज्जन एका बाजूला चोरासारखे उभे होते. जॅकीचं थोबाड सुजलं होतं, रक्त सुकून साकळलं होतं. कानफटात जोरात बसल्यामुळे त्याला ऐकू येणं बंद झालं होतं. तिघेही घाबरले होते. मनीषाच्या बोलण्यामुळे कौतिकरावांना चीड आली, पण ते तसं न दाखवता शांतपणे म्हणाले, बाळा, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा? तसं असतं तर मी रेवतीला पुण्याला ठेवलं असतं का? जग बदलतंय म्हणजे नक्की काय होते? आमच्या काळात आम्ही जर असा विचार केला असता तर आज तुम्ही कुठं असला असता? आम्ही पोट मारून कोंड्याचा मांडा करून कमवतोय. कुणासाठी? तुमच्यासाठीच ना. आणि दुसरं असं का माणूस चंद्रावर जावं, मंगळावर जावं, आपल्याला आपल्या कपड्याचं भान नाही. काय खावं, काय प्यावं हे ज्यांना समजत नाही त्यांनी दुसऱ्याची बरोबरी करू नये. कोण म्हणल तुम्हाला सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट? तुम्ही तर रानचिमणीगत वागताय. आमच्या कष्टाच्या पैशाचं मोल जर तुम्हाला कळलं असतं तर हे जे काय चाललंय ना ते चाललं नसतं. आम्हाला मिळालं नाही हे चुकीचं आहे. श्रीमंती पूर्वापार आली आहे. आम्ही जर तुमच्यासारखा स्वार्थी विचार केला असता ना तर आज हातात कटोरा आला असता. उपभोगा ना, तुम्ही सुख उपभोगा, पण माणसासारखं. आणि तसं नसतं तर रेवतीला हा बांगला घेऊन दिला नसता. तिला या सज्जनच्या घरी ठेवला असता. आम्हाला आमच्या शिक्षणाचा भरपूर उपयोग झाला आधुनिक शेती करता. कारभारणीला रामायण, महाभारत, रोजची वृत्तपत्र वाचण्यासाठी उपयोग होतोच आहे ना. आईबापाच्या जीवावर उड्या मारणं याला शिक्षणाचा वापर म्हणत नाहीत. शिक्षण हे ज्ञान वाढवण्यासाठी घ्यायचं असतं. तुमच्या या वागणुकीला शिक्षण म्हणत असाल तर आमच्या गावाकडचे अडाणी बरेत. आहे ना, कॉलेज लाईफ आहे, पण त्याला काय मर्यादा हवाय का नको? तुम्हाला तुमच्या भावनासाठी तर आम्ही शिकवतोय ना. मग भावना समजून घेणं म्हणजे उच्छृंखलपणा करू दे नाही का? नाही, हे मीच काय, कोणीच मान्य नाही करणार. आम्ही शिकून असं माणसासारखं राहिलो. आम्हाला सोयी उपलब्ध असो किंवा नसो, तुमच्यासाठी त्या उपलब्ध करून दिल्या ना, मग त्याचा गैरवापर कशासाठी करताय तुम्ही? आम्हाला मिळालं का नाही मिळालं, आम्ही स्वीकारलं का नाही स्वीकारलं, हे पाहायला तुम्ही होता का? तरी बी सांगतो की आम्ही मर्यादेत राहिलो म्हणून तुम्ही पोटभर खाताय हे विसरू नका. आमच्या कष्टाचं नंतर बघू. तुम्हाला दिलेल्या सुविधांचा तुम्ही केलेला वापर तुम्हाला तरी योग्य वाटतोय का? घरच्या घरच्या लेकी तुम्ही हे यशवंतसारखं वागणं शोभते का तुम्हाला? आम्ही डांगोरं नाही पिटत, तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय.
आम्ही केलेल्या कष्टाची तुमच्या दृष्टीनं काय किंमत आहे कळलंय आम्हाला. आणि तुम्ही तर संस्कार आणि संस्कृतीचं नावच घेऊ नका. ती कशाची खातात तुम्हाला काय माहिती. ते संस्कार आणि संस्कृती आम्ही जपली म्हणून आम्ही बोलतोय. आमच्या काळात आम्ही मर्यादेत जगलो म्हणून गावात ताठमानेनं फिरतोय आज. तुमच्यासारखं खाली मान घालायची आमच्यावर नाही पाळी आली कधी आणि इथून पुढे बी येणार नाही. तुम्ही आमच्यासारखे कपडे घालावेत असं नाही म्हणणार मी, पण कपडे लज्जा रक्षणासाठी असतात याचं तर भान ठेवा. आणि माझ्या शालांची बरोबरी तुम्ही स्वप्नात बी करू नका. नऊवारीतलं सौंदर्य तुम्हाला काय माहिती. 7 समुद्र पार गेली नऊवारी, तुम्ही बसा पाश्चात्यीकरणाला कावटाळून. आमच्या विचारात काय बदल झालाय हे तुम्हाला कळणार कसं. अरे आम्ही बदल केला म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला हे विसरताय. तुम्ही बंधनात राहणाऱ्या नाही, दावं तोडून पळालेल्या वासरागत गत झाली तुमची. बाईचं सौंदर्य चुलीपुढं साजरं दिसतं. मुलाशिवाय स्त्रीला किंमत शून्य याचे चटके आम्ही सोसले. ते दुःख गर्त्यान समजदार स्त्रीलाच कळणार. चूल आणि मूल सांभाळलं म्हणून तर महाराष्ट्रीयन स्त्री जगात सर्वश्रेष्ठ ठरली. तिचा वारसा कोणीतरी चालवला पाहिजे ना. स्वातंत्र्य म्हणजे सगळ्या मर्यादेच्या पल्ल्यात आईबापाच्या नावाला काळीमा फासणं नाही हे ध्यानात ठेवा. रेवती, मी तर तुला माझं बछडं समजत होतो का. सगळ्या मर्यादा वालांडल्या तू. हे आशियाना श्यामजॅकी सारखे मित्रमैत्रिणीच्या सेवेकरता मी हे सगळं केलं का. इकडे येण्यापूर्वी काय काय बोलली होती एवढं सगळं विसरली वय तू. तुझ्याकडनं माझ्या फार अपेक्षा होत्या ग. सगळं पाहण्याच्या आधी मेलो असतो तर लय बरं झालं असतं. काय करून ठेवलं रेवती तू हे. अगं तुझं तारुण्य एवढं उसळत होतं तर मला एक फोन करायचा, पुढच्या क्षणी तुझं लग्न लावून दिलं असतं. आम्ही काय पाप केलं म्हणून हे दिस पाहायला लागले आम्हाला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. अचानक कौतिकरावांच्या छातीत कळ आली आणि ते कोचात गप्प बसले. तशी शालिनी म्हणाली, ह्याच्यासाठी केला होता अट्टाहास. रेवळनाथा, काय रे बाबा तुझी ही करणी. रात्रंदिवस उपास तापास करून देवाकडनं तुला मागून घेतली ग. तुझ्यासाठी आम्ही आमचं स्वत्व गमावलं आणि तूच माझ्या कुंकवाच्या मुळावर उठलीस. रेवती, का अशी वागलीस. अगं तुझ्याकरता बापानं फुलाच्या पायगड्या घातल्या, आयुष्यभर तिळतिळ जाळला. किती दुःख झालं तरी तोंडातनं हो नाही का चू नाही. आणि ही भटक भवानी म्हणती आम्हाला बंधनात ठेवलं. अगं आग लागली की तुझ्या स्वातंत्र्याला. अगं बंधनात जे सुख मिळतंय ते स्वातंत्र्यात आहे का. रोज एका बरोबर फिरायचं आणि शेवटी एकटंच मारायचं. ना कुकवाचा तपास ना मनी मंगळसूत्र. तुझ्या आईनं तर नऊवारी नेसली होती का. का ती पण तुझ्यासारखी उघडी वागडी फिरत होती. सावता बिघडल्या दुसऱ्याला बिघडवत्यात. आपलं नाही धड आणि दुसऱ्याचं कशाला रड. अगं तुझ्याकरता दादल्याजवळ रडले की. का केसानं गळा कापला रेवती तू. अगं तुला हे सगळं करायचं होतं तर आमच्यापासून निघून जायचं. मेली म्हणून सोडली असती. आमच्या चारित्र्याकडे बोट दाखवायची एकाची तरी लायकी आहे का. एका झापडीत मारता मारता वाचलंय आणि हिस फिस करते. आम्ही बी शिकलो की, पण बाजार नाही केला त्याचा. आणि असले लेकी करता प्राण घालवायला बघत्यात. नाही धनी, आपली काही चूक नाही. ह्यांना अन्न अन्न करून मारलं पाहिजे. स्वातंत्र्य दिलं हिला तर असा वापर केला. नाही धनी, हिथं आपला कोणी नाही, ही परक्याची वस्ती. आपण आपल्या गावी जाऊ, निपुत्रिक म्हणून जगू. ज्याला कोण नसतंय ते काय मरतंय वय. चला उठा. असं म्हणून ती पाटलांना हलवून उठायला लागली तर पाटील निश्चित पडले होते. कौतिकराव निश्चित पडलेले बघून शालनचे हातपाय गळाले. अहो धनी उठा की, काय झालं तुम्हाला, बोलत का नाही. धनी उठा. काळीच पिळवटून टाकणारी हाक मारताच रेवतीच्या पायाखालची जमीन सरकली.
अशा कठीण प्रसंगी काय केलं पाहिजे याचं तिला भान राहिलं नाही. ती धावत वडिलांजवळ गेली, किंकाळी फोडली. "अण्णा काय झालं? गप्प का झालात? अण्णा मी तुमची गुन्हेगार आहे. या गुन्ह्याची इतकी जबरदस्त शिक्षा देऊ नका. अण्णा तुम्ही मला खवळा, मारा, काय पाहिजे ते करा, पण आबोला धरायची शिक्षा नाही सहन होते. मी का चुकले त्याची कारण मीमांसा जाणून न घेता तुम्ही मला शिक्षा देताय." बोलता बोलता रेवती अण्णांच्या हाताचे तळवे, पायाचे तळवे चोळत होती. त्यांची ती अवस्था बघता सॅम सुद्धा धावला. त्याने नाडी चेक केली, छाती चोळली, फॅन वाढवला, दारं खिडक्या उघडल्या. अण्णाची नाडी फार धीम्या गतीनं चालू झाली तसा त्याच्या जीवात जीव आला. त्यानं जॅकीला अर्जंट फोन करायला सांगितलं. काही वेळात ॲम्ब्युलन्स दारात आली. ताबडतोब पाटलांना दवाखान्यात दाखल केलं गेलं. डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले. निदान केलं लो ब्लड प्रेशरमध्ये ब्रॉड हार्ट अटॅक. पण डॉक्टर म्हणाले तुम्ही वेळेवर त्यांचे हातपाय छाती चोळली म्हणून ठीक, नाहीतर काही खरं नव्हतं. डॉक्टरांनी इलाज चालू केला. 3 तासानंतर म्हणजे पहाटे 3 वाजता अण्णा शुद्धीवर आले. सुरुवातीला फक्त शालिनीला भेटायला दिलं. शालिनी म्हणाली, अहो काय हा वेडेपणा आहे? आपलीच पोरगी ती, इतकं का मनाव घेताय? तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ठाव नाही होय मला. अहो लहान आहे ती, तिला भलं बुरं समजते का? पण आता तिला पश्चाताप झालाय, एकटीच बसली उदासपणे. तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. ती काय म्हणते ऐका, डोक्यात राख घालून घेऊ नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा का तुमच्याशिवाय मी शून्य आहे. तुमच्याशिवाय माझं अस्तित्व काय याचा विचार करा. मी एक वेळ मुलीशिवाय राहू शकेल, पण तुमच्याशिवाय नाही. मनावर ताबा ठेवा, जास्त विचार करू नका, डोक्याला ताण घेऊ नका. गावाकडं अजून कोणाला काही कळवलं नाही आणि कळवणार बी नाही. तुम्ही लवकर बरे व्हा. आपण आपल्या बछडीला घेऊन परत गावी जाऊ, तिचं लग्न लावू. संपूर्ण गावाला तुमची गरज आहे याचं भान ठेवा. गावात फक्त तुम्ही एकटे शहाणे. मी रेवतीला आत पाठवू का? तिचं म्हणणं ऐकून घेणार का तुम्ही? कौतिकरावांनी मानेनं होकार दिला. हातांनी ठीक आहे, मला काही होत नाही म्हणून खुणावलं. तशी शालन बाहेर आली आणि तिने रेवतीला सर्व समजावून आत पाठवलं. रेवतीनं वॉर्डमध्ये प्रवेश केला. अण्णाच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि पायाजवळ बसून बोलती झाली. अण्णा तुमचा राग मी समजू शकते. माझी चुकी मी मान्य करते. तुम्ही जी द्याल ती सजा मला मान्य आहे, पण तुमचा आबोला माझा जीव घेईल अण्णा. मला माफ करा. तुमच्या बछड्याला एकदा माफ नाही का करणार? या अगोदर काही मागितलं नाही, भविष्यात काही मागणार नाही. फक्त झाल्या चुकीवर पांघरूण घाला. मी तुमच्या पुढे पदर पसरते, हात जोडते, नाक रगडते. तुम्हाला वाटले मी चुकले तर माझी चुकी पदरात घ्या. एक वार मला माफ करा. अण्णा तुम्ही मला इथे सोडून गेलात. मला एकटीला राहायची सवय नव्हती हो. घर खायला उठायचं, हट्टानं आले होते ना इकडे, त्यामुळे सोडून परत येता येत नव्हतं. माझ्या हट्टापायी तुम्ही खूप खर्च केला होता, तो सार्थकी लावायचा होता. 1-2 वेळा गेले मामाकडे, पण त्यांच्याकडे तरी किती वेळा जाणार? मग भेटला सज्जन, मामाचा मुलगा. समवयीन त्याचं मित्रमंडळ, एका कॉलेजात सहज म्हणून बोलणं चाललं आणि बोलता बोलता मैत्री झाली. ते नॉनव्हेज खाणारे, ड्रिंक करणारे, लॉजिंग करणारे, पण मला त्यांच्या वैयक्तिक गोष्टीशी काही देणं घेणं नव्हतं. मी फक्त अधूनमधून बोलायचे. त्यांच्या राहण्या बोलण्यातलं पुणेरी पण भावलं. सहज मजा म्हणून 2 ड्रेस घेतले, वापरले कधीच नाहीत. मग कधी मित्रांच्या बर्थडे पार्टीला जायला लागायचं, पण केकमध्ये अंडा असतं म्हणून मी कधी केकही खात नव्हते. मग नॉनव्हेज कशी खाणार मी? सगळ्यांच्या बरोबर कधीतरी कोका कोला प्यायचे. अण्णा मित्रांच्या मध्ये वावरायचं म्हणजे थोडं त्यांच्यासारखं राहावं लागायचं. आवडत नसलं तरी परिस्थितीनुरूप बदलावं लागतं ना, म्हणून मग थोडेफार बदल करावे लागले. मग केसाची ठेवण, मेकअप, उंच टाचेचे सँडल्स, कधीतरी कोका कोला. बाकीचे सगळेजण सगळं काही करत होते, पण दुसऱ्याच्या जगण्यात आडकाठी आणणं मला मान्य नव्हतं आणि आज सुद्धा नाही आहे. इकडे आल्यापासून इकडच्या अशा गजबजाटात राहायची सवय लागली. मग तिकडे गावी फार शुकशुकाट वाटायचा. गावी करमेना म्हणून दिवाळीनंतर लगेच इथे आले.
उन्हाळ्यात तर गावात शाळा बंद, त्यामुळे जास्त एकटेपणा जाणवला असता म्हणून तिकडे यायचं टाळलं. 12वीला चांगला अभ्यास करून स्कोअर वाढवायचं ठरवलं होतं. इथे राहायला आल्यापासून बंगल्यावर आजपर्यंत फक्त मैत्रिणी यायच्या, पण काल जी पार्टी होती ती मनीषानं ठरवली होती. त्यांना कुठे जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी फक्त एका पार्टीपुरती मला विनंती केली. रेवळनाथाची शपथ घातली. भविष्यात कधीच परत गळ घालणार नाही अशी शपथही घेतली. मग भिडेपोटी मी नाही म्हणू शकले नाही ना त्यांना. मनीषाने नवीन ड्रेस फक्त ग्रुप फोटो करता घालायची विनंती केली आणि नेमके त्या वेळेला तुम्ही तिथे आलात. अण्णा, तुमच्या पायावर हात ठेवून सांगते, सांगितलेलं तंतोतंत खरं आहे. नॉनव्हेज, ड्रिंक असे उथळ कपडे फक्त एकदाच वापरलेत. आता भविष्यात मरेन पण त्या कपड्याला शिवणार सुद्धा नाही. तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार. तुम्ही सांगाल तसं वागेन. तुम्ही फक्त आज्ञा करा. अण्णांचे डोळे भरून आले. त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी तिला जवळ बोलवलं आणि माफी केली. तिच्या हाताचं चुंबन घेतलं. तेवढ्या तिचं सगळं मित्रमंडळ तिथे आलं. त्यांनीही अण्णांची पाय धरून माफी मागितली, चूक कबूल केली, भविष्यात अशी चूक न करण्याची शपथही घेतली. अण्णांनी सगळ्यांना मोठ्या मनानं माफ केलं. शालन समक्ष अण्णांनी तिच्या लग्नाबद्दल काहीतरी विचार करायला सांगितलं. तेवढ्यात सज्जनसह त्याचे आईवडील पुढे आले. त्यांनीही माफी मागितली. आम्ही माणसं ओळखण्यात कमी पडल्याचं कबूल केलं. तुमची आणि रेवतीची इच्छा असेल तर सज्जन करता रेवती आमच्या पदरात टाका अशी मागणी केली. रेवतीनं अण्णांकडे बघितलं. अण्णा मनोमन सुखावले. त्यांनी रेवतीला पसंत असेल तर माझी काही हरकत नाही म्हणाले. अट फक्त एकच, रेवतीच्या शिक्षणाच्या आड न येता तिला शिकवा ही इच्छा व्यक्त केली. सज्जनसह त्याच्या आईवडिलांनी रेवळनाथाची शपथ घेऊन तुमच्या मनाप्रमाणे होईल म्हणून सांगितलं. शालनही मनोमन सुखावली. शालनही आता वीक दिसत होती. रात्रभर तिला झोप नव्हती. डोळे सुजले होते. तरीसुद्धा पतिसेवेत ती खंड पडू देत नव्हती. सगळं मनासारखं घडलं, पण पहाटे 4:30 वाजता दुसरा अटॅक आला. ब्लड प्रेशर घटत गेलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न चालवले, पण सकाळच्या सूर्यकिरणाबरोबर कौतिकरावांना तिसरा अटॅक आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. उषाजवळ शालन बसली होती. जसं डॉक्टरांनी कौतिकरावांना मृत घोषित केलं, त्या क्षणी शालनला सुद्धा जबरदस्त धक्का बसला आणि काही समजायच्या आत शालन गतप्राण झाली. काय झालंय ते रेवतीला कळेना. ती वेड्यासारखी इकडे तिकडे बघून भांबावलीसारखी झाली. डॉक्टरांना काय घडतंय ते कळत नव्हतं. एका क्षणात 2 जीव अनंतात विलीन झाले होते आणि तिसरा त्याच मार्गाला लागला होता. रेवतीला ताबडतोब ट्रीटमेंट चालू केली. सज्जन, त्याचे आईवडील यांना काय करावं कळेना. सगळ्या घटना डॉक्टरांच्या समोर घडत होत्या. कौतिकरावांच्या गावाकडं ही बातमी ताबडतोब कळवली गेली. गावावर शोककळा पसरली. कुणाला खरं वाटेना. गावातून बडी मंडळी ताबडतोब पुण्याकडे निघाली. गावात तयारीत राहायला सांगितलं. रेवळनाथाच्या मंदिरापुढं साफसफाई करून तयारी चालवली. घडलेल्या घटनेवर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना निरोप गेले आणि लवकर यायच्या तयारीनं गावातल्या नेते मंडळींनी लगबग चालवली. सगळा गाव मंदिराजवळ जमला होता. शाळेला सुट्टी असताना सगळे शिक्षक, डॉक्टर जमा झाले. कुणी कुणाचं सांत्वन करावं हेच समजत नव्हतं. काय झालं, कसं झालं, अचानक असं काय घडलं की हत्तीसारखा माणूस क्षणात होत्याचा नव्हता झाला. फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न होते प्रत्येकासमोर. पुण्यातले सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून कौतिकरावांसह शालनचा मृतदेह ॲम्ब्युलन्समधनं पाठवला गेला. सोबत 2 स्पेशल गाड्या गेल्या. गावातले बरेच जण आले होते त्यांच्यासाठी. गावाबाहेर कमानीजवळ गावकरी डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते. तिथेच सजवलेली फुलांची गाडी तयार होती. गाडीवर मोठ्या अक्षरात ग्रामभूषण कौतिकराव आणि शालनताई मुळे अमर रहे असा बोर्ड लिहिलेला होता. दुपारी साधारण 2च्या दरम्यान गाडी गावाजवळ आली. सगळ्या गावातनं एकच हुंदका फुटला. कौतिकराव आणि शालनताईंच्या देहाला सजवलेल्या गाडीतनं रेवळनाथाच्या मंदिराजवळ आणलं. तिथं अंत्यदर्शनासाठी ठेवलं. गावातले सगळे म्हणजे सगळेच लहान थोर दिवसभर अन्नपाण्या वाचून थांबले होते.
आपल्याच घरातला सदस्य गेलाय या आविर्भावात प्रत्येक जण धाय मोकलून रडत होता. कोणी अण्णा, तर कोणी दादा, तर कोणी साहेब, तर कोणी पाटील, प्रत्येक जण आपल्या परीनं आठवणी काढून रडत होतं. 4 वाजेपर्यंत गावाबरोबर सगळ्यांनी अंत्यदर्शन केलं. या सगळ्यात रेवती एकटी पडली होती. तिला सज्जनसह त्याच्या आईवडिलांनी धीर देण्याचं काम केलं होतं. अण्णा गेले हे रेवतीला पटत नव्हतं. ती शॉक्ड झाली होती. गावात मात्र खरी गोष्ट कोणाला कळली नव्हती. झाली बाब उगाळून काय साध्य होणार. यथाविधी अंत्यसंस्कार पार पडले. मुंगीसारखं माणूस अंत्यदर्शनाला आलं. अनेक अधिकारी, आमदार, खासदार हजर होते. दोघांसाठी एकच चिता रचली. दोघांच्या चितेला रेवतीनं अग्नी दिला. गावासह सर्व भावकीनं सहकार्य केलं. त्यांच्यातला विरोध मावळला. रेवतीला सहकार्याची भावकीनं हमी दिली. सर्व गावकऱ्यांनी घरटी वर्गणी काढून रेवळनाथाच्या मंदिराच्या आवारात कौतिकराव आणि शालनचा पुतळा उभा केला. तसंच महामार्गावरनं गावात जो उपरस्ता वळतो तिथे भव्य कमान उभारून त्यावर समाजसुधारक कैलासवासी कौतिकराव उर्फ अण्णा मुळे पाटील प्रवेशद्वार असं नामकरण करून अण्णांचा फोटो लावला आणि शाळेजवळ मुलींच्या वसतिगृहाला कैलासवासी शालन मुळे पाटील कन्या वसतिगृह असं त्याचंही नामकरण केलं. दुःखाचा बहर ओसरल्यावर गावानी सज्जन आणि रेवतीचा विवाह घडवला. गावगाडा बघत बघत रेवतीनं शिक्षण पूर्ण केलं. सज्जन आणि रेवतीनं पूर्ण वेळ मग गावाला वाहून घेतलं. अण्णांच्या हयातीतली प्रत्येक योजना तशीच चालू ठेवली. आजही गावात अण्णा आणि ताईचं नाव आदरार्थी घेतलं जातं. रेवती भावकीतल्या सगळ्यांना सोबत घेऊन गावगाडा चालवतीये. दरवर्षी अण्णा आणि शालनचा आठवण दिवस समारंभपूर्वक साजरा करतात. रेवतीला मुलगा झाला. त्याचं नाव जरी सूरज ठेवलं असलं तरी घरच्यासह संपूर्ण गावात त्याला अण्णा याच आदरार्थी नावानं बोलवलं जातं. श्रोतेहो, ही होती भरत माने यांच्या गिर्राण या कथासंग्रहातली कथा देवता. भरत माने सरांची ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.